नंतर आता कोल्हापूरच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। निवडणुकीमध्ये माघार घेतलेल्या गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। नरकेंनी महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी आटोकाट प्रयत्न केले होते, मात्र उमेदवारी शाहू महाराजांच्या पदरी पडल्यानं नरके नाराज होते। अखेर त्यांनी सतेज पाटलांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सध्या सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये आता अपक्ष उमेदवार डॉक्टर चेतन नरके यांनी माघार घेतलेली आहे आणि अखेर त्यांनी शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला काहीसा दिलासा मिळाला। तर आपण पाहतोय निवडणुकीमध्ये माघार घेतलेल्या गोकुळचे संचालक चेतन नरकेंनी आता शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा हा निर्णय घेतलाय। नरकेंनी महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी खरं तर जोरदार प्रयत्न केले होते। वारंवार त्यांनी नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या, मात्र ही उमेदवारी शाहू महाराजांना देण्यात आली आणि त्यामुळे ते काहीसे नाराज होते आणि अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जात होतं। मात्र त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आणि आता ते छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा देतात।